देशात अगोदरच लोकशाही धोक्यात आली आहे आणि जर पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात सत्ता गेली ते मात्र उरली सुरलेली लोकशाही सुद्धा संपेल अशी भीती उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा शिवसेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केली। मिरजेत आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना संवाद मेळाव्यात सरदेसाई हे बोलत होते। राज्यातला कारभार बघितल्यावर महाराष्ट्राला न शोभणारे असं काम राज्यात सुरू आहे। राज्यातील सत्ताधाऱ्यांना लाज राहिली नाही असं सांगून वरुण सरदेसाई पुढे म्हणाले, अनेक संस्था गुजरातला पाठवल्या होत्या, आता फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पण गुजरातला पाठवला असंही सरदेसाई यांनी सांगितलं। कोविड काळात उद्धव ठाकरे यांनी जातीयवाद केला नाही, 2.5 वर्षात एकही दंगल झाली नाही। पूर्वी कट्टर हिंदूवादी लोक शिवसेनेला मतदान करत होते, आता परिस्थिती बदलली आहे। आता सर्व धर्मातील लोक शिवसेनेच्या मागे आहेत। भाजपला भीती आहे की निवडणुका घेतल्या तर लोक हे महाविकास आघाडीत मतदान करतील अशी भीती वाटत आहे, म्हणून निवडणुका लांबवत आहेत असंही सरदेसाई यांनी सांगितलं। यावेळी शिवसेनेचे सांगली जिल्हा संपर्क प्रमुख नितीन बानोगडे पाटील, शिवसेना नेते तानाजी सातपुते, शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव, जिल्हा प्रमुख संजय विभूते, शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे, महादेव मगदूम, महादेव हुलवान, केदार गुरव, दिलीप नाईक, महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख मनीषा पाटील, शहर अध्यक्ष शाकिरा जमादार, सरोजिनी माळी, सुगंधा माळी, स्नेहल माळी यांच्यासहित शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे मुंबई राहिलेले, पण गेल्या आठवड्यात जे फिल्मफेअर पुरस्कार झाले ते पण कुठे पाठवले? गुजरात। आणि या सगळ्याच्या मागचे सूत्रधार 40 गद्दार पण कुठे पळाले? गुजरात। त्यामुळे आपणच आता कुठेतरी विचार करण्याची गरज आहे की निवडणुकांच्या आधीच जर अशी परिस्थिती असेल तर उद्या जर परत एकदा मोदी साहेबांच्या हातामध्ये सत्ता गेली तर आपल्याकडे जी काही उरली सुरलेली लोकशाही आहे ती देखील संपून जाईल। आज चंदीगडमध्ये महापौर पदाच्या जी काही निवडणूक झाली त्यामध्ये तुमच्यापैकी किती लोकांनी बघितली नाही बघितली मला माहिती नाही, बघितली का कोणी? आपकडे 20 आप आणि काँग्रेसकडे 20 मतं होती, 16 मतं भाजपकडे होती आणि जो निवडणूक अधिकारी होता तो भाजपचा एक पदाधिकारी होता, जे त्यांच्या मायनॉरिटी सेलचा पदाधिकारी होता। निवडणूक होत असताना त्यांनी थेट कॅमेरा समोर काँग्रेस आणि आपची 8 मतं खोडून टाकली आणि 16-12 असा निकाल देऊन भाजपचा महापौर विजयी केला। त्याचं अभिनंदन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांनी ट्विटरवर केलं, खुलेआम निर्लज्जपणा। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज मला वाटतं सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलंय की तुम्ही लोकशाही पायदळीत उडवण्याचं काम करताय। त्यामुळे आता या लोकांना कसली लाज पण राहिली नाही। आज ज्या पद्धतीने सगळं हे कारभार सुरू आहे, मला वाटतं महाराष्ट्राला शोभणारं नाही। आज माझा जन्म डोंबिवलीचा, मी लहानाचा मोठो कल्याण डोंबिवलीमध्ये झालो आणि डोंबिवली म्हणजे पुण्यानंतरचं महाराष्ट्राचं एक सांस्कृतिक माहेरघर म्हणून ओळखलं जातं। अतिशय चांगले मध्यमवर्गीय उच्च शिक्षित नागरिक हे आमच्या डोंबिवलीमध्ये,